पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला बराच वेग आलाय। पुढारी न्यूजला पोलखोल केल्यावर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झालेले आहेत। त्यांनी या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात पालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलेला आहे। यातील गुप्तांना पोलिसांनी रात्रीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहेत। तुषार, चौकशी पूर्ण झालेली आहे का? काय काय समोर आले आतापर्यंत? तर आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट एनर्जी प्रकल्पातील 3 मजली इमारत आहे ती कोसळली होती आणि या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणी जर आता आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाऊल उचललेली पाहायला मिळतात। यामध्ये ज्या कंपनीला हे संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं त्या कंपनीतील गुप्ता आणि अजून एका अधिकाऱ्याला खरं तर त्याच्यावरती त्यांनी पोलिसांमार्फत गुन्हा दाखल केलेला आहे। तशी फिर्याद खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे पर्यावरण विभागाचे प्रमुख अधिकारी जे होते त्यांनाही खरं तर नोटीस बजावलेली एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झालाय असंच म्हणावं लागेल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जी पुढारी न्यूजने बातमी दाखवली होती ही जी इमारत आहे त्यातील फक्त पहिलाच मजला म्हणजे तळमजलाच फक्त हा अधिकृत होता, बाकीचे 2 अनधिकृत होते। त्यावरही आता शिक्कामोर्तब झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना आता महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।